महाराष्ट्रामध्ये असं भीतीचं वातावरण जर निर्माण झालं आहे, शासनाने ही जी बंदी घातली त्याबद्दल माझा विरोध शासनाला नाही आहे, पण शासनाने जसं जनतेचा विचार केला तसा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व देशातल्या कलावंताचा विचार करावा, फड मालकाचा विचार करावा, सामान्य कलाकाराचा विचार करावा। फड मालकांनी 10 रुपये टक्क्यांनी पैसे काढलेले असतात। दरवर्षी ह्या 2 महिन्यासाठी 20 ते 25 लाखाची एका मालकाची उलाढाल होते। कलावंत त्यांच्या जीवावर जगतात, फड मालक हा कलावंताच्या जीवावर जगतो। मग जर अशी शासनाने जर दबाव आणला गावगावी यात्रा भरवण्यासाठी तर आम्हाला कार्यक्रम मिळणार नाहीत। कार्यक्रम जर नाही मिळाले तर कलावंत सगळे उपाशी मरतील। मग कोरोना आजार होऊन मरण्यापरास ही असं उपाशी मेरलं परवडेल का शासनाला? अशी माझी नम्रतेची विनंती आहे। मी कोमल करण पाटोळे, माझी फक्त शासनापर्यंत माझा आवाज पोहोचावा अशी सर्व मीडियाला, पत्रकारांना माझी विनंती आहे की माझा आवाज फक्त मुख्यमंत्री साहेब असतील, अजून कुणी असतील मला काही माहिती नाही, मी अशिक्षित आहे, पण माझा आवाज एवढा पोहोचावा आणि कलावंतासाठी असा चांगला असा निर्णय द्यावा, यात्रा रद्द करू नये अशी नम्रतेची विनंती। धन्यवाद।